धुळे तालुक्यातील बोरीस येथे आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात सरपंच कांतीलाल देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी उपसरपंच नारायणसिंग गिरासे, सुभाष काशीराम देवरे, अशोक पाटील, सुरेश देवरे उपस्थित होते। तसेच माजी सैनिक भीमराव बोरसे आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला। ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामविकास अधिकारी व्ही.आर. नवानगर, लिपिक निलेश देवरे आणि महिला अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान बोरीस पोलीस दूरक्षेत्रात कामगार दिनही उत्साहात साजरा करण्यात आला। बोरीस सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला। कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करून कामगारांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात मान्यवरांनी कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित केले। अशोक पाटील यांनी कामगार दिनाचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व विशद केले। कामगारांच्या कष्टामुळेच देशाचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सुरेश पोपट देवरे, पोलीस पाटील, माजी सैनिक दिलीप बेहरे, माजी सैनिक भीमराव बोरसे, देवाजी खोपडू महाले उपस्थित होते। तसेच प्राध्यापक युवराज देवचंद बोरसे, सुभाष काशीराम देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष हिम्मत शंकर चौधरी यांचीही उपस्थिती लाभली। बापू बोरसे, विलास सीताराम देवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। पोलीस विभागाकडून हवालदार नरेंद्रसिंग गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल उन्मेष आळंदे आणि जगदीश आहिरे यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमादरम्यान कामगारांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। समाजातील प्रत्येक घटकाने कामगारांचा सन्मान राखावा असा संदेश देण्यात आला। कामगार दिन हा केवळ एक दिवस नसून हक्कांची जाणीव करून देणारा दिवस असल्याचे मत व्यक्त झाले। कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले। कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे।